वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। करवीर तालुक्यातील केर्ले या गावातील शाळेत दोन मित्र शिक्षण घेत होते। लहानपणापासूनच त्यांच्यात जिवलग मैत्री होती। एकमेकांच्या घरात हक्कान उठबस करणारे हे मित्र एकमेकांच्या ताटात जेवायचे, उनाडक्या करायचे। त्यांच्याशी पंगा घेण्याची ताकद कोणाची नव्हती, इतकी त्यांची दृढ मैत्री होती। मात्र या मैत्रीला दृष्ट लागली। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मैत्रीत एका मुलीचा प्रवेश झाला। तिघही अल्पवयीन। मुलगी मित्रासोबत असल्याचं माहीत असून देखील कुंभार तिच्याशी फोनवर बोलायचा, गप्पा गोष्टी करायचा, वारंवार भेटायचा। या गोष्टीचा त्याच्या मित्राला राग येत होता। त्यातून त्या दोघांच्यात वितृष्ट निर्माण झालं। मैत्रीत दरार पडली। एकमेकांशिवाय न राहणारे एकमेकांकडे पाहून पाठ फिरवू लागले। कुंभारन त्या मुलीशी बोलू नये म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला वारंवार सांगितलं होतं। अखेर त्याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेऊन मित्रांनी त्याला मंगळवारी सायंकाळी केर्ले इथल्या खणीजवळ भेटायला बोलावलं। तिथं दोघांच्यात वाद झाला। बोलता बोलता मित्रांनी कुंभार याला 100 फूट खोल खणीत ढकलून दिलं। त्यानंतर काहीच घडले नाही अशा आविर्भावात निघून गेला। बुधवारी पहाटे खणीत मृतदेह आढळला। करवीर पोलिसांनी पंचनामा उरकला। पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी या प्रकरणी संशय आल्यान चौकशी सुरू केली। खबऱ्यासोबत चर्चा केली। तसंच सीसीटीव्ही फुटेज पाहून या प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर प्रेमाच्या त्रिकोणातून आपण त्याला खणीत ढकलून मारल्याची त्यानं कबुली दिली आहे। रात्रीच्या वेळेला एका मुलगा खणीत पडलेला आहे महेंद्र कुंभार नावाचा, अशी माहिती मिळाली। करवीर पोलीस ठाण्यातील ASI जाधव त्या अपघाती मृत्यूचा तपास करत होते। त्यामध्ये आमचे PSI गळवे असतील, PSI कलकोटे असतील किंवा DBची टीम असेल, सपाटे साहेब होते, PSI सपाटे वगैरे, आम्ही सगळ्यांनी सदर प्रकरण हे घातपाताचं प्रकरण असावं असा संशय आल्यामुळं आम्ही त्याचा छडा लावायचं ठरवलं। लगेच 24 तासात आम्हाला सर्व माहिती, गोपनीय माहिती उपलब्ध करून घेतली। त्यामध्ये घातपात निश्चित झाला आणि हा घातपात केर्ले ह्या गावातीलच सदरचा मयत याचा एक मित्र त्यानं केल्याचं आढळून आलं। यामध्ये एका मुलीच्या प्रेम प्रकरणाचा विषय असल्याचं जाणवलं। त्या प्रेम प्रकरणातून हे प्रकार घडलेला आहे। त्यामुळं त्याच्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता डिटेल्स माहिती मिळालेली आहे आणि त्यानंतर आम्ही खात्रीशीररित्या माहिती मिळवून चौकशी अंती गुन्हा दाखल केलेला आहे मर्डरचा आणि त्या जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत। परंतु ही मयत असेल किंवा आरोपी असेल, दोन्ही मायनर आहेत। त्या अनुषंगानं आम्ही पुढचा तपास आणि पुढची कारवाई करून गुन्ह्यामध्ये अजून कोणाचे काय इतर काही किनारे आहेत का, कंगोर आहेत का, त्याचा आम्ही शोध घेत आहोत। या घटनेच्या अनुषंगानं पालकांना माझी एक विनंती आहे की पालकांनी आपल्या टीनेज मधील मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवावं। कोणत्या घटना घडत आहेत, काय होत आहेत। एकेकाळचे जुने असणारे मित्रच एकमेकाचे दुश्मन ठरत आहेत आणि अशा गोष्टी घडत असताना पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।